आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागले ते सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीकडे. प्रचार आज संपतोय. खरं तर प्रचार कुठला काय, कारण भेटीगाठीच्या पलीकडे आणि सहलीच्या पलीकडे आणि एक दोन बैठकांच्या पलीकडे प्रचार तसा घुमला नाही आणि घुमायची गरज नाही. कारण मतदार साधारणतः 800 पेक्षा अधिक आहेत आणि मतदारांच्या पर्यंत नुसतं पोचणे नाही तर लक्ष्मी दर्शनासह पोचणं आवश्यक असल्यामुळं गेले काही दिवसात लक्ष्मी दर्शन सुरू होतं. यामुळं प्रचार झाला की नाही हे जनतेला कळायच्या आधीच प्रचार आज संपतोय. 18 तारखेला मतदान आहे आणि 22 तारखेला निकाल लागणार आहे. एकूणच दुरंगी लढत आहे. महायुतीचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांच्यात ही लढत आहे. लढतीत चुरस 100% निर्माण झालेले. त्याचं कारण एकमेव आहे, महायुतीत निर्माण झालेलं धुसफूस. जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही सांगली आणि सातारा अध्यक्षपदाची जी काही निवडणूक झाली किंवा महापालिकेची जी काही निवडणूक झाली त्यामधल्या ज्या घटना घडल्या, धक्काबुक्की असू दे किंवा इतर अन्य कारण, त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची चिन्ह असल्यामुळं प्रचंड चुरस निर्माण झाले. ही चुरस थांबावी, निवडणूक एकतर्फी व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि महायुतीतल्या सर्व पक्षांनी महायुतीच्या उमेदवाराबरोबरच राहिलं पाहिजे असा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता स्थानिक मंत्र्यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांच्या भूमिकेवर हे किती कार्यरत राहतील, किती गांभीर्याने घेतील यावरच भाजपच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे भाजप हा उमेदवार खरं तर धैर्यशील कदम हे उमेदवार भाजपचे नाहीत, ते महायुतीचे आहेत. पण गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे किंवा ज्या घडामोडी सुरू आहेत ते असं वाटते की हे फक्त महायुतीचे नव्हे तर भाजपचेच उमेदवार आहेत. या पद्धतीनं एकूण विश्वासाचं वातावरण या एकूण महायुतीत निर्माण न झाल्यामुळं आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण सगळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचंच आहे अशी भावना अजूनही न झाल्यामुळंच एकूणच महायुती संदर्भातली संभ्रमावस्था निर्माण झाली. पण ती संभ्रमावस्था दूर करण्याची वेळ आता फक्त 2 दिवसावर आलेली आहे. भाजपचे मतदार गोवा किंवा कोकण सहलीवर गेलेले आहेत. आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक होईल आणि त्यामध्ये आदेश दिले जाईल की भाजपच्याच उमेदवाराला मतदान करा. आता या आदेशाची अंमलबजावणी कोण किती गांभीर्याने करणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. एकीकडे भाजपमध्ये ही स्थिती असली तरी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा सारं काही आलबेल आहे असं निश्चित नाही. तिथंही काही प्रमाणात नाराजी आहे. काही मागच्या निवडणुकीचे पडसाद तिथेही उमटण्याची शक्यता आहे. मुळात सध्या महायुतीचं पारडं कागदावर जड आहे. महाविकास आघाडी 100 जवळजवळ मागं आहे. त्यामुळे आता या दोघांच्यात चुरस निश्चित आहे. फक्त कोण कुणाच्या नाराजीचा फायदा उठवणार यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. कारण गेल्या काही दिवसात मतदारांच्या अपेक्षा प्रचंड होत्या. साधारणतः मागची जी निवडणूक झाली, अनेक वर्षे झाली त्याला, त्या निवडणुकीत जो काय आकडा मतदारांच्यापर्यंत पोचला, काही लाखात तो आकडा होता. कारण तेव्हा निवडणूक चुरशीची होती आणि उमेदवार सुद्धा गब्बर होते. त्यामुळे मोठा आकडा मतासाठी मिळाला. तीच अपेक्षा यावेळी
मतदारांच्या होत्या, पण ती पूर्तता होत नसल्याचं दिसतंय. लक्ष्मी दर्शन ज्या अपेक्षेनं मोठी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळं मुळात मतदारांच्यात नाराजी आहे. या नाराजीचा फायदा कोणाला तोटा कोणाला हाही महत्वाचा आहे. मतदान होणार नक्की, पण जिल्हा परिषद निवडणुका नुकत्याच झाल्या, नगरपालिका निवडणुका नुकत्याच झाल्या, महापालिकेची निवडणूक सुद्धा नुकत्याच झाली. अनेकांचा खर्च काही 50 लाखापेक्षा अधिक कोटीपर्यंत झालाय. त्यामुळं झालेला खर्च काढण्याची ही पहिली मोठी संधी होती आणि ही संधी फार काही हाताला लागेल असं वाटत नसल्यामुळं दोन्हीकडं निराशा आहे. अपेक्षा मोठ्या आहेत, अपेक्षांची पूर्तता होत नसल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दाम सुरू आहे का अशी चर्चा आहे. कारण जोपर्यंत प्रचंड चुरस होणार नाही तोपर्यंत दर वाढणार नाही आणि हा दर वाढला तरच खर्च निघणार आहे. यामुळंच सध्या सगळ्याच पक्षात अविश्वासाचं वातावरण तयार केलं जाते. आम्ही 100% तुमच्याबरोबर आहोत की नाही या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. त्याचं कारण हेच आहे की अपेक्षापूर्ती होत नसल्याचं. त्यामुळे या सगळ्या गोंधळात आता ही निवडणूक 2 दिवसावर आली. काही झालं तरी महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे असा आदेश वरनं आलाय. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्या, त्या बैठकीत आदेश दिलाय. आदेश नेत्यांच्यापर्यंत निश्चितपणे स्थानिक नेत्यांच्यापर्यंत पोहोचलाय. आता हा आदेश मतदारापर्यंत पोहोचवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी ह्या 2 दिवसात पार पाडायची आहे आणि तिकडच डोळा सगळ्यांचा आहे. हे नेमकं कसं होणार? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले हे सगळे सक्रिय झालेत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी. त्यांना फक्त नाराजी दूर करायची आहे आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तिघांची ताकद एकत्र करायची आहे. त्यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी जोरात कामाला लागलेली आहे. तिथेही सारं काही अलबेल आहे असं नाही, पण महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. आता नाराजीचा फायदा उठवणार का हे आता कळेल 18 तारखेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत चुरस मात्र चांगलाच वाढलाय. डाव टाकलेला आहे. त्या डावात आता नेमकं काय होणार हे 18 तारखेला मतदानानंतर कळेल. त्यामुळे ह्या 2 दिवसात आणखी काही फासे निश्चितपणे टाकले जातील. महाविकास आघाडीतल्या नाराज मतदारांच्यावर सुद्धा हे फासे टाकले जातील. त्यामुळं महाविकास आघाडी असं काही नाही की सगळे 100% मतं ही महाविकास आघाडीलाच पडतील. तिथेही धुसफूस आहे, तिथेही क्रॉस वोटिंग होणार. हे दोन्हीकडे क्रॉस वोटिंग होणार. त्याचा फायदा कोणाला, त्याचा तोटा कोणाला हे 22 तारखेला कळेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगली साताऱ्याची निवडणूक पश्चिम महाराष्ट्रात चर्चेची ठरले हे मात्र नक्की. बघूया आता 2 दिवसात काय होणार. 18 तारखेला त्याचा पडसाद काय म्हणणार. आपण अजूनही महाधुरळा YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाधुरळा. धन्यवाद. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम